Hello everyone, myself Gulab Thumbre and welcome to the channel Dion Tips. बघा पाठ्यमागच्या लेक्चरमध्ये आपण F1 आणि F2 जनरेशन बघितलं होतं, म्हणजे मेंडलचा एक्सपेरिमेंट बघितला होता. दॅट द टॉल F1 जनरेशनमध्ये ऑल सगळे टॉल होते आणि F2 जनरेशनमध्ये 3 टॉल आणि 1 डॉर्फ होता. ओके, हे आपण सगळं बघितलं होतं पाठ्यमागच्या लेक्चरमध्ये. ओके, आता वी आर मग आजच्या लेक्चरमध्ये त्याचे काय रिझन्स वगैरे हे बघणार, जीन्स ॲलिल्स वगैरे हे काय बघणार आहोत. ओके, लेट स्टार्ट. आय होप की पाठीमागचं लेक्चर तुम्ही बघितलं असेल. ओके, जर बघितलं नसेल तर प्लीज पाठीमागचं लेक्चर बघा, तिथं सगळं एकदम डिटेलमध्ये दिलेलं आहे. जर ते समजलं देन यू विल, म्हणजे हे पुढचं समजेल. अदरवाईज मला म्हणजे काय म्हणतात हे समजायचं थोडंसं काय म्हणतात ते होते. ओके, सो फॉर जे काय म्हणते अचानक इथं आले त्यांच्यासाठी की एकदा आपण रिवाईज करूया. ओके, पहिल्यांदा काय असतं माहिती आहे का, सपोज हिअर इज वन टॉल पहा. ओके, टॉल इन टू दिस इज डॉर्फ. ओके, मग ह्याच्यामध्ये पहिल्यांदा एक आपण स्पीडअपमध्ये रिव्हिजन घ्यालो आहे. दिस इज ह्याचा प्रोडक्ट केला, मग काय होणार आपल्याला टी एकतर सॉरी दिस टी परत त्यानंतर आणखी एक टी आणि परत हे पण अगेन टी आणि अगेन टी ह्याच्यासोबत. ओके, म्हणजे सगळे टॉल ह्यातनं आता ह्यातनं काय भेटणार, ह्यातनं पण अगेन टॉल, ह्यातनं पण अगेन टॉल, ह्यातनं पण अगेन टॉल, ह्यातनं पण अगेन टॉल आणि ह्यातनं पण अगेन टॉलच भेटणार. ओके, सो ह्या सगळे दिस वॉज द सगळे टॉल. F1 जनरेशनमध्ये काय झालं, सगळे टॉल होते. पण तू F2 जनरेशनमध्ये काय केलं माहिती आहे, सेल्फ पॉलिनेशन केलं मेंडेलनं, म्हणजे टी इंटू स्मॉल टी ह्याचं सेल्फ पॉलिनेशन केलं. मग ह्यातनं काय घेतले टी जस्ट 1 मिनिट. हां, टी परत टी स्मॉल टी आणि अनदर वन वॉज द स्मॉल टी. ह्यातनं पण टॉल भेटणार, ह्यातनं पण टॉल भेटणार, ह्यातनं पण टॉल भेटणार आणि ह्यातनं मात्र डॉर्फ भेटणार. दॅट इज द ओके, दिस इज द 3:1 रेशिओ. ओके, दिस वॉज ऑल. एकदम आपण स्पीडअपमध्ये रिवाईज केलं आहे. हे पाठीमागच्या लेक्चरमध्ये एकदम स्लोली एकदम स्मूथली डिटेलमध्ये सगळं बघितलेलं आहे. ओके, यू कॅन वॉच द प्रिव्हियस लेक्चर. सॉरी यार, राहू दे असंच, आपण नेक्स्ट स्लाईडवरती कंटिन्यू करूया. काय म्हणतोय, बेस्ड ऑन दीज ऑब्झर्वेशन्स मेंडल प्रपोज ॲज समथिंग वॉज बीन स्टेबली पास डाऊन. म्हणजे काहीतरी, आता इथं सपोज आपण काय बघितलेलं ह्यातनं, आता काय झालं इथं अगोदर काय होतं, अगोदर सगळे टॉल होते आणि परत मग एक डॉर्फ आला ना, राईट. मग मेंडल काय म्हणते, काहीतरी ह्यातून स्टेबली पास डाऊन झाले, म्हणजे ह्यातून काही ना काहीतरी स्टेबली पास डाऊन झाले अनचेंज्ड फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. म्हणजे पॅरेंट्सपासून ऑफस्प्रिंगमध्ये काही ना काहीतरी पास झालं आहे थ्रू द गॅमेट्स ओव्हर द सक्सेसिव्ह जनरेशन. हे कॉल्ड तेव्हा फॅक्टर्स म्हटलं त्यांना. ओके, पॅरेंट ते ह्याच्यापासून काय, पॅरेंट ते ऑफस्प्रिंग्सकडे काही ना काहीतरी गेलेलं. ओके, ऑफस्प्रिंग्स, तेव्हा त्यांनी ह्याला काय म्हटलेलं, दॅट इज द ऑफस्प्रिंग. ओके, सॉरी फॅक्टर म्हटलेलं ना, फॅक्टर FACT, पण त्याला आत्ता आपण काय म्हणतोय, दॅट इज द जीन. आत्ता आपण त्याला जीन म्हणतोय. म्हणजे तेव्हा मेंडलनं त्या काळात तेव्हा सांगितलं होतं की पॅरेंटमधून ऑफस्प्रिंगमध्ये काहीतरी अनचेंज्ड मॅनरमध्ये काही ना काहीतरी गेलं आहे. ओके, त्याला आपण तेव्हा त्यानं फॅक्टर म्हटलेलं, आता आपण त्याला जीन्स म्हणतोय. जीन्स देअर फॉर आर द युनिट्स ऑफ इनहेरिटन्स. ओके, इनहेरिटन्सची युनिट काय आहेत, युनिट ऑफ इनहेरिटन्स. Unit of inheritance is the gene. Okay, unit of inheritance is the gene. They contain information that is required to express a particular trait in an. Genes which code for a pair of contrasting traits are known as alleles. Okay, alleles. Okay, म्हणजे काय म्हणतात, genes code for a pair of contrasting traits are called alleles. Alleles म्हणजे काय माहिती आहे का, हे करण्यापेक्षा तुम्हाला सांगतो. सपोज आपण हाईटसाठी काय घेतलेलं, हाईटसाठी एक तर टॉल आणि दुसरं काय होतं डॉर्फसाठी काय घेतलेलं, हे स्मॉल टी. ओके, हे दोन दीज आर अलिल्स ऑफ इच अदर. बस खतम, दॅट्स ऑल. अलिल्स म्हणजे काय म्हणते, अलिल्स म्हणजे जीन्स विच कोड फॉर पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग ट्रेट्स. म्हणजे कॉन्ट्रास्टिंग ही पेअर आहे ना, पेअर कॉन्ट्रास्टिंग, एक तर टॉल आणि डॉर्फ. ह्या कॉन्ट्रास्टिंग ट्रेटला जी
कोड करते ना, दॅट इज कॉल्ड अल्लील्स. दॅट इज दे आर स्लाइटली डिफरंट फॉर्म्स ऑफ सेम जीनचे डिफरंट फॉर्म आहेत. ओके. And suppose in case of character height, T is used for tall and T is used for dark. So T and T are alleles of each other. That's all. Okay. Hence, in plants, pair of alleles found for TT would be TT or TT. Mendel proposed that in true breeding, tall or dwarf allelic pair of gene height are homozygous. Homozygous म्हणजे काय म्हणतात? Allelic pair homozygous. होमोझायगस म्हणजे एकतर हे टी और हे टी. ओके. हे टी. आणि हेट्रोझायगस म्हणजे काय? हेट्रोझायगस म्हणजे दॅट दी टी और दॅट दी हेट्रोझायगस. ओके. डन. दॅट्स ऑल. त्यानंतर काय, रिस्पेक्टिव्हली टी अँड टी आर कॉल्ड जिनोटाईप. हे ते जिनोटाईप आहेत. ओके. हे जिनोटाईप आहेत. ऑब्वियसली जिनोटाईप आहेत ना. जिनोटाईप. टॉल अँड डॉर्फ आर फिनोटाईप. म्हणजे हे जिनोटाईप आहेत. पण फिनोटाईप म्हणजे काय? आपण ॲक्च्युली जे डोळ्यानं बघतो ना, टॉल अँड डॉर्फ. ओके. म्हणजे लहान आहे का मोठं आहे, हे फिनोटाईप म्हणजे आपण जे डोळ्यानं बघतो ते. ओके. फिनोटाईप म्हणजे आपण जे डोळ्यानं बघतो ते. आणि ॲक्च्युली जी हे ॲक्च्युली हे टी हे जे आपण स्टॅटिस्टिकली करतो ना, दिस इज जिनोटाईप. म्हणजे जीन्स लेवल जिनोटाईप, दिस इज जिनोटाईप. आणि हे जे टॉल और डॉर्फ आपण जे डोळ्यानं बघतोय, म्हणजे टॉल आहे किंवा डॉर्फ आहे म्हणतो, हे दिस इज फिनोटाईप. ओके. दॅट्स ऑल. टी एक्झॅक्टली पॅरंट इन अपीअरन्स. ही प्रपोज दॅट डिसिमिलर. म्हणजे काय म्हणतो, सपोज हे जर घेतलं आपण ना, हे जर घेतलं आणि याला टॉल म्हटलं. ओके. तर हे जिनोटाईप आहे. ओके. हे जिनोटाईप. ओके. आणि हे जर म्हणलं टॉल म्हटलं, दॅट इज द फिनोटाईप. ओके. म्हणजे हे जिनोटाईप आणि दिस वन इज द फिनोटाईप. ओके. ह्यामध्ये काय असतं माहिती आहे का? काय म्हणते, ही प्रपोज दॅट इन डिसिमिलर फॅक्टर वन डॉमिनेट्स द अदर इन F1 अँड इट्स कॉल्ड डॉमिनंट. म्हणजे F1मध्ये काय झालेलं, आपण F1मध्ये बघितलेलं, राईट. F1मध्ये काय झालेलं, एकानं डॉमिनेट केलेलं. म्हणजे हे सपोज दिस इज टी आणि ह्यानं काय केलेलं, ह्याच्यावरती डॉमिनेट केलेलं. सो दिस टी इज कॉल्ड ॲज अ डॉमिनंट. दिस टी इज कॉल्ड ॲज अ डॉमिनंट. ओके. आणि दिस इज स्मॉल म्हणजे हे डॉमिनंट नाही केलं ना, मग ह्याच्यावरती डॉमिनेट केलं. सो दिस टी इज कॉल्ड ॲज अ रिसेसिव्ह. ओके. दॅट्स ऑल. इन केस ऑफ टी इज डॉमिनंट ओव्हर टी, सो डॉर्फनेस, दॅट इज टी इज रिसेसिव्ह. ओके. डन. आता हे मग बाकीचे रिझन दिलेत, म्हणजे टी डॉर्फला टी का नाही घेतलं वगैरे हे रिझन दिलेत. सो यू जस्ट रीड इट. होमोझायगस टी कॅन बी डिसिमिलर. ही हेट्रोझायगस, दिस इज ते सांगितले की आत्ता मी सांगितलेलं की दिस इज हेट्रोझायगस. ओके. कुठे गेलं होमोझायगस, दिस इज टी इज होमोझायगस. आणि जर सपोज हे टी आणि टी जर घेतलं, काय म्हणतात, टी घेतलं, दिस इज हेट्रोझायगस. ओके. हेटेरोझायगस. ओके. डन. आणि यात काय म्हणतंय, इट इज मोनो हायब्रिड अँड इट क्रॉस बिटवीन टी इज कॉल्ड ॲज अ मोनो हायब्रिड क्रॉस. म्हणजे मोनो हायब्रिड क्रॉस म्हणते त्याला. ओके. आणि जो आत्तापर्यंत केला ना सगळा आपण मोनो हायब्रिड क्रॉस. मोनो हायब्रिड क्रॉस म्हणजे इथं आपण टॉल आणि डॉर्फ एकच हे घेतलेलं ना, एकच काय म्हणतात, म्हणजे एकच कॅरेक्टर घेतलेलं, म्हणजे एक टॉल आणि डॉर्फ. ओके. एकच हे घेतलेलं. जर जास्ती टॉल डॉर्फ आणि येल्लो ग्रीन घेतलं असतं, देन दॅट इज द डायब्रिड क्रॉस. पण दिस इज टॉल आणि हे दॅट इज द मोनो हायब्रिड क्रॉस. ओके. डन. आता इथं काय म्हणते माहिती आहे का, दिस इज पन्नेट स्क्वेअर. तर ह्याचं काय म्हणतात, त्याचं हे लक्षात ठेवा, दॅट इज द रेगिनाल्ड सी पन्नेट. ओके. हे लक्षात ठेवा. इथं बाकी जास्ती समजून रेगिनाल्ड सी पन्नेट. ओके. ह्यात पण सेम ते सांगितले की सपोज दिस सेग्रिगेशन allele is random process, so there is 50% chances of the either allele. It has to be verified results of crossings. ओके. म्हणजे हे सगळं हेच करून सांगितलं. हे काय केलं पहिल्या स्टार्टिंगला आपण, सपोज दिस इज टी आणि दिस टी. ओके. मग ह्यातनं पहिल्या स्टार्टिंगला काय भेटले, म्हणजे आपण जे ॲक्च्युली हे केलं ना, ते ह्यांनी एका
काय म्हणतात ह्याच्यात करून दाखवलं. ओके, तेच सांगितलं. आता टी टी ह्यातनं टी टी ह्याचं काय भेटलं टी टी, ह्याचं काय भेटलं टी 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 टी. म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला सगळे टॉल भेटले, मग परत त्याचं सेल्फ पॉलिनेशन केलं. सेल्फ पॉलिनेशनमध्ये म्हणजे फक्त आपण जे ॲक्च्युली इथं केलं ना त्याने ते एका स्क्वेअरमध्ये करून दाखवलं. दॅट इज दी फिनोटायपिक रेशिओ. हां, फिनोटायपिक रेशिओ जो आहे ना दॅट इज दी दिस इज इम्पॉर्टंट. ह्याच्यामध्ये ह्याच्यानुसार आपल्याला जिनोटायपिक आणि फिनोटायपिक रेशिओ भेटला. मग आपण ॲक्च्युली बघितलेलं होतं हे आपण नेट स्क्वेअरनुसार जिनोटायपिक आणि पहिला आपण जिनोटायपिक रेशिओ बघूया. जिनोटायपिक रेशिओ. जिनोटायपिक रेशिओमध्ये काय भेटलं आपल्याला, सपोज ह्याचा काय म्हणते टी आणि टीचा क्रॉस इंटू टी आणि टी. ओके, मग ह्यातनं पहिला ह्याचा रेशिओ गेला. ओके, टी इज टू टी म्हणजे ही किती आहे 1. ओके, 1 इज टू आता परत ह्याचं ह्याचा क्रॉस केला. ओके, किंवा सपोज ह्याचंच पहिला करूया ह्याच्यासोबत दॅट दी टी स्मॉल टी. ओके, परत ह्याचा आणि ह्याचा. ओके, सो टी इज टू स्मॉल टी आणि इज टू टी इज टू टी. ओके, हा आपल्याला माहिती आहे. मग हे 2 झाले ना, सो 1 इज टू 2 इज टू 1 दॅट दी. ओके, हे सांगितलं त्याने 1 इज टू 2 इज टू 1. आणि फिनोटायपिक रेशिओ माहितीच आहे. फिनोटायपिक म्हणजे आपल्या डोळ्यात दिसते ते 3 टॉल होते आणि 1 डॉर्प होता. दॅट्स ऑल. मग हा जिनोटायपिक रेशिओ, दिस इज जिनोटायपिक रेशिओ. आणि फिनोटायपिक रेशिओ काय जिनोटायपिक रेशिओ. आणि पीएच फिनोटायपिक रेशिओ काय 3:1. खतम. दॅट्स ऑल. ओके, डन. हे बाकीचं यू जस्ट रीड इट. काय बाकीचं असं दिलेलं नाही आहे. ओके, फ्रॉम द पण 1/4 रँडम फर्टिलायझेशन 1/t 1/2t हे बाकी सगळं जास्त लय डोक्यात नाही घ्यायचं. ह्यातनं दिस वन इज इम्पॉर्टंट. ओके, म्हणजे ह्याचं आपल्याला काय कसं भेटलं माहिती आहे का, सपोज आपल्याला ॲक्च्युली कसं भेटलं 1/4 tt. ओके, प्लस 1/2 काय भेटलं टी. मग हे 1/4 अगेन स्मॉल टी भेटलं. मग ह्याचं ॲक्च्युली हे कशासारखं दिसतं माहिती आहे का, 1/2t प्लस 1/2t. हा जो ब्रॅकेट स्क्वेअर होता ना त्यासारखं दिसते. म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरसारखं दिसते ना. दिस वन इज ए प्लस बी. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं काय होतं ए प्लस बी किंवा ए प्लस कुठे गेलं ए प्लस 2ab प्लस बी. ओके, दॅट्स ऑल. ए स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab दॅट्स ऑल. मग ए प्लस बी दॅट्स दी ह्याचं काय भेटणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. ए स्क्वेअर म्हटल्यावरती 1/4 स्क्वेअर दॅट इज 2/8. सो 1 बेचो काट दॅट इज 1/4. हे आपल्याला तुम्हाला माहितीच आहे यार, क्या बताओ इसमें. हे सॉल्व करा. ए स्क्वेअर प्लस मग हे दिस वन इज ए टाका इथं आणि इथं बी टाका. यू विल फाइंड इट आन्सर. ओके, ॲक्च्युअल आन्सर हे येते. जरी लक्षात नाही राहिलं तरी ठीक आहे, एवढं काय लय जास्त डोक्यात घ्यायचं नाही. ओके, काय काय बघितलं आजच्या लेक्चरमध्ये. पहिल्यांदा हे आपण कालच्या ह्याचं रिव्हिजन केलं. त्यानंतर काय केलं पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंगमध्ये. मग त्यानंतर काय सांगितलं मेंडलनं काय सांगितले पॅरेंटमधून ऑफस्प्रिंगमध्ये काहीतरी म्हणजे अनचेंज्ड मॅनरमध्ये गेलं आहे सांगितलं. मग त्यावेळेस त्याला फॅक्टर म्हटला. ओके, मग त्यानंतर त्यानं काय म्हटला जीनस सांगितला. ओके, मग आपण त्याला जीन्सच म्हणतो. आणि तेच त्यानंतर काय युनिट ऑफ इनहेरिटन्स इज द जीन. ओके, आणि त्यानंतर अल्लिल्स म्हणजे काय एका ह्याला कॅरेक्टरला 2 कॉन्ट्रास्टिंग जे हे असतात ना दॅट इज अल्लिल्स. म्हणजे कॅपिटल टी अँड स्मॉल टी आर द अल्लिल्स ऑफ इच अदर. हे तुम्हाला समजलं. होमोझायगस म्हणजे स्मॉल टी अँड कॅपिटल टी आर द होमोझायगस आणि हे आर हेट्रोझायगस. ओके, हेट्रोझायगस दिस इज द जिनोटिप. ह्याला काय म्हणतात जिनोटाईप म्हणतात. पण आणि आपल्या जे डोळ्यानं नेकेड आयजनं दिसते ना टॉल डार्क म्हणतो ना दॅट इज द फिनोटाईप. ओके, फिनोटाईप आणि दिस इज द जिनोटाईप, दिस इज द फिनोटाईप. आणि पन्नेटनं काय सांगितलं पन्नेटनं हे पण हे सगळं सांगितलं. फक्त त्याने एक काय म्हणते ते चार्ट करून हे केला. ओके, आणि त्यानुसार जिनोटायपिक रेशिओ 1:2:1 आणि फिनोटायपिक रेशिओ दॅट इज द 3:1. आणि हे बरं ठीक आहे तुम्हाला
क्या यार, मतलब सॉल्व करायला लावणार आता मला. 1/2t. ठीक आहे. 1/2t ह्याचा जर स्क्वेअर केलं, ह्याचा स्क्वेअर केल्यावर काय होणार, 2 यार क्या मतलब कुछ भी सॉल्व करने को लगाते हो यार. 1/2t स्क्वेअर केल्यावर ह्याचा स्क्वेअर केला, सपोज ह्याचा स्क्वेअर केला काय येणार, 4चा स्क्वेअर काय म्हणतात यार, मतलब नहीं, मेरा माइंड नहीं चल रहा है अभी, आप ही सॉल्व करो, ये आएगा देख लेना, खत्म. ओके. जरी काय डोक्यात राहिलं नाही तरी माहितीच आपल्याला 1/2 प्लस हे किती असते, 1/2 प्लस, अरे डोकं काय खायचं आहे, 4पैकी हे किती होते, कॅपिटल टी किती होते 4पैकी, दॅट इज दी 1 होता ना, 1 होता, आणि हे किती होते, 2 होते. सो 4पैकी 2 हे होते, आणि हे किती होते 1/4, मग 2 4, दॅट इज दी 1/4 प्लस 1/2 प्लस 1/4, दैट्स ऑल. ख़त्म, बात ख़त्म. इसमें इतना ही, बाकी तुम्हें जो करना है कर लो भाई. ओके, आई होप एवरीथिंग इज क्लियर. ओके, थैंक यू सो मच.